बुलढाण्यात तिरंगी चौरंगी लढतीची शक्यता. उमेदवारांनी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा केला प्रयत्न. बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपला असून उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचाराच्या कालावधीत यातील बहुतांश उमेदवारांनी प्रचार फेऱ्या, नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या सभा तसेच बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्स, प्रचार वाहने व सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांपैकी एक असलेले महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. प्रतापरावांनी आपल्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, दीपक सामंत, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, रक्षा खडसे या दिग्गज नेत्यांसह अभिनेता गोविंदा यालाही प्रचारासाठी मतदारसंघात आणले. सलग 3 टर्म 15 वर्षे खासदार असल्याने प्रतापरावांना काहीसा अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागला. मात्र आपल्या प्रत्येक भाषणामध्ये प्रतापरावांनी 15 वर्षात केलेली कामे सांगून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व विकासासाठी मते मागितली. तसेच पक्ष व सहकारी पक्षातील अनेकांची नाराजी दूर केल्याने आपणच विजयाचा चौकार मारू अशी अपेक्षा प्रतापरावांना आहे. तर प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मागे पडलेले महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यानंतर स्पर्धेत आल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या प्रचारार्थ खामगाव येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते खासदार मुकुल वासनिक यांची भव्य अशी सभा पार पडली. मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती व संपूर्ण मतदारसंघात तन-मन धनाने त्यांच्यासाठी काम करत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी व सहकारी पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते ही खेडेकरांसाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. दलित व मुस्लिम मतांमध्ये फार मोठे विभाजन न झाल्यास नरेंद्र खेडेकर विजयाचे दावेदार ठरू शकतात. तसेच कुठलाही पक्ष व मोठा नेता सोबत नसताना एकट्याच्या भरोशावर थेट लोकसभेच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी देखील प्रचारादरम्यान मतदारसंघात चांगलीच हवा निर्माण केल्याचे दिसून आले. त्यांनी प्रचार फेऱ्या, सभा, बैठका तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या प्रचार यंत्रणा राबवली. तुपकरांच्या सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, साखरखेर्डा, मेहकर, चिखली, खामगाव, जळगाव, जामोद, धामणगाव, बढे, कोथळीसह इतर ठिकाणी झालेल्या प्रचार फेऱ्या व सभांना नागरिकांनी विशेषतः शेतकरी व तरुणांनी मोठा व उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शेगाव येथे झालेली तुपकरांची शेवटची प्रचार फेरी व सभा तर रेकॉर्ड ब्रेक ठरली. अनेक ठिकाणी त्यांना लोकांनी निवडणुकीसाठी पैसेही जमा करून दिलेत. ठिकठिकाणी मिळालेला पाठिंबा तसेच सभा व प्रचार फेऱ्यांना झालेल्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये झाल्यास रविकांत तुपकरही या निवडणुकीत डार्क हॉर्स ठरू शकतात. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचाराची झगमग फारशी दिसून आली नाही. तथापि वसंत मगर यांच्या प्रचारार्थ चिखली येथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. मगर यांनी मोठ्या सभांपेक्षा गावागावात जाऊन छोट्या छोट्या कॉर्नर सभा बैठका घेण्यावर भर दिला. गतवेळी वंचितच्या शिरस्कारांनी तब्बल 1,73,000 मते घेतल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला होता. यावेळी वंचितचे मगर नेमके किती मते घेतायत व त्या मतांचा नेमका कोणाला फटका बसतो हे मतमोजणी अंतीच स्पष्ट होणार आहे. तर बुलढाणा वन मिशनच्या वतीने संदीप शेळके हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनीही संपूर्ण मतदारसंघात आपल्या सहकाऱ्यांसोबत एकट्याने किल्ला लढवत सभा व प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी त्यांच्या प्रचार सभांना लोकांनी गर्दी केल्याचेही पाहायला मिळाले. तथापि त्यांचा प्रचार किती लोकांनी गांभीर्याने घेतला हे लवकरच समोर येणार आहे. तद्वतच महालोकशाही विकास आघाडीचे अस्लम शहा, हसन शहा, पत्रकार गजानन धांडे यांनीही मतदारसंघात फिरून आपली भूमिका मतदारांना पटवून देत मते मागितलीत. तर बसपाचे गौतम मधाडे, अपक्ष दिनकर सांबारे, नंदू लवंगे, प्रताप पाटील, रेखा पोफळकर, बाळासाहेब इंगळे, माधवराव बनसोडे, मोहम्मद हसन इमानदार, सुमनताई तिरपुडे, संतोष इंगळे, अशोक हिवाळे, उद्धव आटोळे हेही उमेदवार रिंगणात असून
आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला।